सर्वप्रथम अवगण परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आज अवगण साहेब हा शब्द जरी आपल्या कानावर पडला तर बाळूभाऊ, आम्ही बाळूभाऊ म्हणतो त्यांना, तरी बाळकृष्ण नाव आहे आणि आमचे ते ज्येष्ठ मावस भाऊ आहे। वास्तविक पाहता त्यांच्या वयामध्ये आमच्या वयामध्ये खूप फरक आहे, पण बरेचदा अनेकदा दादासोबत बोलताना आरेकारी सुद्धा आम्ही बोललो, पण त्याची कधीच उलट प्रतिक्रिया त्यावर आली नाही, कारण त्यांच्यात तो गुणच आहे, नेतृत्व गुण आहे। आपल्या परिवाराबरोबर आपले सर्व नातेवाईक, मामभाऊ असो, आतोभाऊ असो, मावसभाऊ असो, गावातील मंडळी असो, मित्र असो, सर्वांचं चांगलं झालं पाहिजे, योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे, यासाठी ते नेहमी सेवेत तत्पर राहायचे। एवढंच नाही तर कुठली आर्थिक जरी अडचण असली, एखादी कोणाच्या घरी आरोग्याची अडचण असो, आर्थिक अडचण असो, त्यासाठी हक्काचा म्हणजे आमचे बाळूदादा होते। असे आज बाळूदादानं त्यांच्या वयातली एकूण 37 वर्ष 6 महिने सेवा दिली। सोपं नाही मित्र, आपल्या आयुष्यातले 37 वर्ष 6 महिने एखादा डिपार्टमेंटला सेवा देणं एवढं सहज शक्य नाही, सोपंही नाही। त्यांचा परिचय थोड्या वेळात तुम्हाला होणारच आहे। तसा दादाचा जन्म 1 जून 1968 या साली जन्म झाला। प्राथमिक शिक्षण वगैरे सगळं त्यांचं गावातच पूर्ण झालं, पण त्यांच्या अंगात असलेले गुण, नेतृत्व गुण, या सगळ्या गोष्टी त्यांनी ओळखून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि ग्रामसेवक या पदाला त्यांनी गवसणी घातली। सर्वप्रथम ते वयाच्या 21व्या वर्षी, आजच्या जर 21व्या वर्षाच्या पोराला जर सांगितलं बाबा किराणा आण, काही आण, तर ते जमत नाही। अकोल्याला एकटा जाय म्हटलं तरी जमत नाही। त्या वयात त्यांना नोकरी लागली आणि तेही कुठं? चंद्रपूर जिल्हा, भद्रावती तालुका। कदाचित त्याच्या अगोदर दादानं भद्रावतीचं नावही ऐकलं नसल की भद्रावती नावाचा कुठेतरी तालुका आहे।